फ्रेंड्स, पाहू शकतात आपली भाजी अतिशय सुंदर दिसत आहे, सोपी साधी। चला तर मग प्रथम मी आहे शीतल's रेसिपी महाराष्ट्रीयन वर मी शीतल आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत करत आहे। चला तर मग रेसिपीस आपण सुरुवात करूया। ताटामध्ये चपाती भाजी मांडलेली आहे, परंतु लोणच्याशिवाय ताट पूर्ण कसे होणार नाही का। तर मग ही हळद अद्रकचे लोणचे आहे। आपणास रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओच्या एंडला लिंक दिलेली आहे, आपण पाहू शकतात। भारतीय परंपरा, ताट लोणचे आणि कांदा ताटाला लावल्याशिवाय ताट पूर्ण होत नाही, नाही का। तर मग चला आपलं ताट पूर्ण केलेलं आहे। अगदी सुंदर चटपटीत थोड्या वेळात होणारी आपली भाजी, दोडक्याची भाजी आहे। जास्त वेळ न घालता रेसिपी सुरुवात करूया आपण। चला, घेतलेली आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी, ती भिजू घालूयात सर्वप्रथम, जेणेकरून आपली बाकीची तयारी होईपर्यंत ही छान अशी भिजेल। तर चला, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून काढायची, जेणेकरून डाळ खराब होऊ नये, सोंडे वगैरे लागू नये म्हणून। त्यामध्ये पावडर टाकलेली असते, ती स्वच्छ धुवून जाईल आणि भिजू घालूया। आता थोडं पाणी त्यामध्ये वाटीमध्ये ठेवून डाळ भिजून देऊया आपण। दोडके जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी। तर त्याच्या सर्वप्रथम आपण शिरा काढून घेऊयात, जेणेकरून आपली भाजी शिजल्यानंतर त्या दाताखाली टचटच लागत नाहीत, त्या खाताना चांगल्या लागत नाहीत पहा। त्यामुळे त्या काढून टाकायच्या आणि मागील शेंडा हा चाखून बघायचा, कडू असेल तर ते भाजीमध्ये यूज करायचं नाही, कारण की भाजी पूर्ण कडू होते। आणि सर्व दोडके अशा प्रकारे चेक करून घ्यायचे, मागचं जे देठ आहे त्यास थोडंसं तोडून घेऊन चाखून बघायचं, कडू लागलं तर ते दोडकं काढून टाकायचं बाजूला। अशा प्रकारे ते आता आपण शिरा काढल्यामुळे थोडं थोडं लागलेलं चिकटलेलं असतं, ते वॉश करून घेऊया, जेणेकरून ते स्वच्छ होतील। दोडकं आपलं छान असं कट करून घेऊया, बारीक बारीक काप त्याचे। आपल्याला सुकी वा कोरडी भाजी करायची असल्यामुळे कट बारीक करणार आहोत। रस्सा भाजी केली तर त्यामध्ये वांग्याच्या फोडीप्रमाणे केलेल्या फोडी देखील खूप सुंदर लागतात पहा याच्या। तर लसूण सोलून घेतलाय आपण, कट करून घेऊयात। खूप सुंदर बारीक कट करायचा, जेणेकरून टेस्ट खूप छान लागते त्याची, पूर्ण अर्क उतरतो त्याचा भाजीमध्ये। तेल घेऊया 1 पळी, त्यामध्ये मोहरी तडतडली की जिरे ॲड करायचे। जिरे तडतडले की आपलं लसूण कट केलेला टाकायचं त्यामध्ये, थोडा तांबूस होऊ द्यायचा। कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण तांबूस होऊ द्यायचा, नंतर बाकीचं जे काही जिन्नस आहेत त्या टाकायच्या। पहा, लसूण तांबूस झालेला आहे। मग आपली डाळ टाकून घेतली आहे हरभऱ्याची आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची ही, जेणेकरून तिची टेस्ट खूप सुंदर लागते पहा। चांगली परतली की आपलं दोडकं त्यामध्ये टाकून द्यायचं, हलवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि चांगलं परतू द्यायचं दोडकं त्याच्यामध्ये। मीठ ॲड करूया, जेणेकरून त्याच्यामध्ये मीठ पोहोचेल चांगल्या प्रकारे। मी 1/4 चमचा टाकलेला आहे, आपण आपल्या टेस्टनुसार टाका। तिखट टाकून घेऊया 1 चमचा आणि हलवून घेऊया। पहा, सुरुवातीला तेल टाकलं ना, जिरे मोहरी लसूण कढीपत्ता, त्यानंतर तिखट टाकतात, परंतु
बऱ्याचदा असं होतं, खूप ठसका होतो. त्यापेक्षा अशी जर पाणी न टाकता भाजी करायची असेल ना, तर थोडंसं नंतर फोडी परतल्या की फोडी टाकल्या की त्यानंतर टाकल्यावर तरीही चालतं, जेणेकरून ठसकाही जास्त होत नाही आणि भाजीत त्याची चव देखील उतरते आणि ते तिखटही परतून निघतं, कारण तेलामध्येच भाजी केलेली असते आपण ही पाणी न टाकता केलेली. तर झाकण ठेवून आपण व्यवस्थित वाफलून घेतलेलं आहे दोडकं. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करूया. जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे, पाहू शकतात आपण. खूपच बारीकही करायचं नाही, जेणेकरून चिकट चिकट लागतं. मीडियम साईजचे कूट ठेवायचा आपला. चांगला हलवून परतून घेऊया. भाजी आपली जवळपास झालेलीच आहे. 1-अर्धा मिनिट ठेवायची फक्त, कारण कोथिंबीर टाकली आपण आता. ती लवकर टाकायची नाही, जेणेकरून ती थोडी कच्ची राहील ना, खूप सुंदर टेस्ट येते पहा भाजीला. त्यामुळे थोडी उशिरा कोथिंबीर टाकायची. डायजेशनमध्ये खूप काम करते पहा कोथिंबीर आपल्या पचन प्रक्रियेमध्ये. तर पहा आपली भाजी तयार झालेली आहे. सर्व करूया. चला तर मग चपाती घेतलेली आहे. तर चला, अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का? सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस केलं म्हणजे आपल्याला नवनवीन जे काही मी व्हिडिओज अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन भेटतील, म्हणजेच अपलोड केलेला व्हिडिओ तुर्तास आपणास मिळेल. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा फ्रेंड्स, कारण की इतकी चविष्ट रेसिपी त्यांना देखील टेस्ट करायला भेटायला नको का? तर चला, शेअर करा. व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि लाईक करा, कमेंट्स करा नक्की फ्रेंड्स. सोपी सुटसुटीत अशी रेसिपी आहे ही. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट्स प्लीज फ्रेंड्स. चला तर मग नवीन दिवशी नवीन रेसिपीसह परत भेटूया. त्यासाठी काळजी घ्या. बिना मास्कचं, बिना कामाचं बाहेर फिरू नका. शक्यतो कोरोना दूरच ठेवा आपल्यापासून. चला तर मग नवीन रेसिपीसह परत भेटू. तोवर आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं, खात राहा आणि चॅनल पाहत राहा अशाच नवनवीन रेसिपींसाठी. चला तर मग बाय बाय फ्रेंड, टेक केअर.